जाकीरबाई, एक मुठभर तांदूळ एकाच्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन दिले का? एक मुठभर ज्वारी. तू उपाशी मरतोय, पाऊस आलाय, पूर आलाय, तुझं वाहून गेलंय, जनावर ढोर गेलं, तुझं शेती वाहून गेली, ऊस वाहून गेला, पिकं गेली, सोयाबीन गेलं, तुझ्या घरात उभा राहायला जागा नाही, छप्पर फाटलं, छप्पर वाहून गेलं. ही मुठभर एक तुझा, एक माझ्याकडे जेवढं शक्य आहे, एक मुठभर तुला ज्वारी मी देतोय, त्याच्यातनं तुझं 2 दिवसाचं भागव. एक पट्ट्या जे आज विरोधात एकत्र होते, एक जण समोर आला का पार या टोकापासून ते खालच्या टोकापर्यंत, उमरग्यापर्यंत. मग एवढं सगळं करत असताना माझी पोरं, सगळे माझे कार्यकर्ते, जीवाला जीव देणारा आज जे समोर बसलेला आहे, रात्र दिवस तसल्या महापुरात दोरे बांधून, दोऱ्या लावून, कासरे लावून, ओढण्या लावून त्यांना जे काही शक्य आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रामाणिक प्रयत्न माझ्या लोकांनी केला. त्याला 1-2 महिने अजून झाले नाहीत आणि इलेक्शन लागले नगर परिषदेचे, आणि इलेक्शन लागल्यानंतर परत तुम्ही सर्व जनता विसरून गेली. आपल्या मदतीला कोण आणि आपल्या विरोधात कोण, ह्याचं नेमकं गणित मला तरी समजलेलं नाही. हे प्रचंड अस्वस्थता ज्याला आपण म्हणू ह्या गोष्टीची, कारण जे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी आदेशित केलेलं आहे, जी प्रेरणा आम्ही त्यांच्यापासून घेतलेली आहे, एकच प्रेरणा आहे आमची, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. तुम्ही बघा, अतिवृष्टीच्या काळात आणि आज भूमपरांडावासी आपल्या तिन्ही तालुक्याला माहीत आहे, जर 2016ला घोगरे सरच्या माध्यमातून आमचे गपाट साहेब असतील, सगळे त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून जर शिवजल क्रांती झाली नसती तर या महाप्रलयामध्ये, ह्या अतिवृष्टीमध्ये गावच्या गावं वाहून गेली असती. कमीत कमी 1000-2000 लोक आपले त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले असते. हे वास्तव आहे, कुणी माना अथवा न माना. ते केल्यामुळे हे पाणी जे झालं, जे कधी न भूतो न भविष्यती, हे पाणी त्या नद्यांनी, त्या ओढ्यांनी त्या ठिकाणी पास झालं आणि आपला जीव वाचला. हे वास्तव आहे, हे बी मानायचं नाही. काम करणाऱ्यालाच जोडे, आणि ही लोक फक्त तुमच्या दारात येणार. कसं काय झालंय, असं झालं, हा बघतो, निघाला, काय झालं, असं झालं, निघालो, झालं. ह्या एवढ्या गोष्टीवरती तुम्ही ते इतक्या, मी म्हणेन प्रचंड मत माझ्या दृष्टीनं. मी जाकीरबाईला बोललो होतो, मी नानालाही बोललो होतो, 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवक, 21 आल्यावरच मी गुलाल अंगावर घेईन, अदरवाईज गुलाल घेणार नाही. आणि मी माझ्या मतावरती ठाम आहे, मी दोन्ही ठिकाणी गुलाल अंगावर घेतलेला नाही, मला मान्यच नाही. कुठे कमी पडली ही लोक? आमचा नाना कुठे कमी पडला, आमचे जाकीरबाई कुठे कमी पडले? आज सर्वसामान्य लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात. रात्रीचा दिवस करून ही लोक 24 तास जनतेसाठी अवेलेबल असतात. कोणाचा 12ला फोन येऊ द्या, रात्री 2ला येऊ द्या, 3 येऊ द्या, हॉस्पिटल असेल, कोणाचं काय असेल, ॲक्सिडेंट असेल, त्या ठिकाणी हे लोक हजर असतात. मग ह्या पद्धतीने आपण त्यांना न्याय देतो. आणि दुसरी गोष्ट काय, सगळे विरोधक एकत्र आले म्हणजे कोण? हेच लोक ना. आणि अण्णांनी त्याचं आज विस्तारीकरण केलं. कशा पद्धतीनं की आपली मतं कमी झालेली नाहीत. अण्णा, मला मान्य आहे आपली मतं कमी झालेली नाहीत, फक्त 3000 का 2000 तुम्ही म्हणल्याप्रमाणे मतं कमी झाली. पण अण्णा, ज्यावेळेस आपण 2019ला उभा राहिलो त्यावेळेस 6 महिन्यातला 4 महिन्यातला असलेला निधी आणि पूर्ण 5 वर्ष काढल्यानंतर आपण ह्या तालुक्यासाठी आणलेला निधी, मतातला जो फरक आहे तो किती व्हायला पाहिजे होता, त्याला काही सांगायचे किंवा पंचांग बघायची गरज नाही. तुम्ही त्याचं जर विश्लेषण जरी दिलं असलं तर मी समाधानी नाही त्या गोष्टीवर. कारण समोरच्याला 1 लाख पडली का किती पडली ह्याच्याशी मला घेणं देणं नाही. पण आपलं मतदान हे त्या विकास जो केला, जी डेव्हलपमेंट केली, त्या डेव्हलपमेंटच्या मानानं कमीत कमी 1.5 लाखावर आपलं व्होटिंग व्हायला पाहिजे होतं. ही आपली तळमळ आहे, ती अपेक्षा होती. ते झालं नाही. आणि मग नेमकं काय करायला पाहिजे? मग त्यांच्यासारखंच वागायचं का तेही सांगा. विकास नका करू साहेब. लोकप्रतिनिधीचं घटनेनं लिहून दिलेलं काम कदाचित मला कळत नसेल, हे जनतेला माहीत असेल. लोकप्रतिनिधीनं काय काम करायचं? लोकप्रतिनिधीनं एकच काम करायचं, त्याच्या मैतीला जायचं, बारशाला जायचं, लग्नाला जायचं, त्यांच्या हार टोपी टावेल घ्यायचा, त्याचा 2-3 हजार रुपये मातीत गेलेला माणूस असतो त्याला परत मातीत घालायचा आणि हात जोडायचे, निघून यायचे.
हे करायला पाहिजे का ते सांगा, मी ते करतो, मला काही अडचण नाही. विकासाच्या बाबतीत मात्र मला बोलू नका, तेवढंच करतो. त्या अपेक्षेनं जी लोक ते करतात त्यांना तुम्ही मतदान करता. आणि ज्या माणसानं आज मंत्रिमंडळातनं सुद्धा बाहेर आहे त्याची कारणं आहेत अण्णा, त्याची कारणं आहे. एवढा मी परत चॅलेंज देऊन सांगतो, मुख्यमंत्र्यापासून कुठल्याही मंत्र्यापर्यंत मागच्या आमच्या 2.5-3 वर्षाच्या टेन्युअरमध्ये एवढा निधी जर कुठल्या दुसऱ्या मतदारसंघाला असेल तरी मी राजीनामा देतो. जो मतदाराला मी इथं जो निधी आणलाय त्यांना माहीत आहे हा माणूस ऐकत नाही. एक काम घेतलं, मला हे पाहिजे, हा घेतल्याशिवाय स्वस्त बसत नाही, हे सुद्धा त्याच्यातलं एक कारण आहे. आणि दुसरी गोष्ट, मी चुकीचं काहीच करत नाही. माझ्या संपूर्ण माझ्या मतदाराला, माझ्या सर्व माझ्या लाडक्या बहिणीला, माझ्या सहकाऱ्यांना ह्यांची मान खाली जाईल असं एकही कृत्य ना माझ्या इतिहासात केलं ना माझ्या हातनं भविष्यात होणार आहे, हे ध्यानात ठेवा. म्हणून अशी लोक तोंडात फटकळ असतात. जे असेल ते तोंडानं होईल ते धाडकन बोलून जायचं. इथं कॉम्प्रोमाइज नाही. चुकलेला मी चुकलं म्हणतो, ज्याला बरोबर आहे त्याला बरोबर म्हणतो. हा माझा गुन्हा आहे का? आणि आपल्या अण्णासाहेबांनी सांगितलं ह्यांची गरज आज राज्याला आहे. होय, राज्याला आहे. परत अभिमानानं सांगतो, छाती ठोकपणे सांगतो, कुणाला वाईट वाटलं असेल तर मला काय देणं घेणं नाही. लक्षात घ्या, माता सुरक्षित घर सुरक्षित हा उपक्रम आरोग्यमंत्री झाल्याबरोबर तानाजी सावंतनं 2022ला राबवला. बरोबर आहे. 4-4.5 कोटी माझ्या माता बहिणीच्या तपासल्या, त्यांच्या शस्त्रक्रिया मोफत माझ्या शासनाच्या दवाखान्यात केल्या. प्रायव्हेटमध्ये लागत असेल तर ती सुद्धा पूर्ण मदत त्या ठिकाणी केली. आणि तोच उपक्रम जे गेले 20 वर्ष 15 वर्ष सत्तेत बसलेले आहेत केंद्रात, तोच उपक्रम फक्त त्याचं हिंदीत नामांतर केलं आणि आपल्या भारताचे पंतप्रधान आपले मोदी साहेब यांच्या वाढदिवसा दिवशी तो उपक्रम देशभर राबवायला चालू केलं. मग गेले 15 वर्ष का सुचलं नाही हा उपक्रम घ्यायचा? असे मी बघितलं असेल पेपरला तुम्ही, 24 महिने 42 निर्णय. जे निर्णय घेतले ते कुठल्या कॉन्ट्रॅक्टरच्या हिताचे नाही घेतले. जे निर्णय घेतले ते कुठल्या व्यक्तीच्या हिताचे नाही घेतले. जे निर्णय घेतले ते माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी, माझ्या वंचितासाठी, जे मागासलेपण आहेत ह्यांच्यासाठी घेतले. हे सत्तेचं दुःख नाही, हे सत्तेचं दुःख नाही. आणि तो दिवस उजडेल. आपण स्वस्त बसणारी माणसं नाही, हे महाराष्ट्रालाही माहीत आहे. आणि आपल्यातलं एक येड, माझ्या आमदारांच्या काहीतरी सौभाग्य होते का बोलले, आम्ही आपल्या भाषणात बोललो होतो ना आपल्या भूमला, काय तुमचा आमदार म्हणजे मी त्यावेळेस नानाचे तसं म्हणजे ते विमानतळ बांधणार होते, विमानानं इथं येणार होते. आता ह्यांच्या अकलेचे कांदे बघा. मी सर्व बार कौन्सिल जे आहे भूमचं, ह्या वकील मंडळी पुढं माझा प्रस्ताव सांगितला होता, संकल्पना. ज्याला कळतं त्याच्याशी बोलावं ना. मी बोललो होतो की भारताला गरज कशाची आहे? भारताला 1000-1000, 2,000 किलोमीटरचे 6 लेनचे रस्ते करायची नाही. भारताला गरज आहे स्वतःचा जर GDP वाढवायचा असेल, पर डोकी प्रत्येक नागरिकाचं उत्पन्न हे वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी शेतकरी स्ट्रॉंग केला पाहिजे, शेतकरी सशक्त केला पाहिजे. आणि शेतकरी जर सशक्त करायचा असेल त्याच्यासाठी माझ्याकडे योजना आहे. आज तुमच्याकडे दुधाचा महापूर आला की दूध झालं 25 रुपये. तुमच्याकडे सोयाबीन आले की सोयाबीन आलं 2,000 रुपयानं. तुमच्याकडे मका आले की त्याचं झालं 1,000 रुपये. तुमची द्राक्ष तिकडे बागाला पिकायला लागली की द्राक्ष आली 5 रुपये किलो, 10 रुपये किलो. साधी गोष्ट आहे. मग आमचे टोमॅटो रस्त्यावर टाक, आम्ही आंदोलन कर. दुधाची कॅन रस्त्यावर होत, आम्ही आंदोलन करायचं. नाहीतर शेतकरी आपल्या शासनाच्या दारात जायचं, आम्हाला मदत करा, अनुदान द्या, आमची कर्ज माफ करा. बरोबर आहे. हे सगळ्यांचं दुःख नाही तुमचं आमचं. ह्याच्यावरती उपाय मी दिलाय, त्याच्यावरती मी भांडतोय. आणि परत सांगतो, जर मी सुचवलेला उपाय जर महाराष्ट्रात नाही केला तर मी दुसऱ्या राज्यात जाऊन करून दाखवणार, हा माझा शब्द आहे. काय उपाय आहे? फार्मिंग एअरपोर्ट, शेतकऱ्यांचं विमानतळ, शेतकऱ्यांचा माल नेण्यासाठीचं विमानतळ. आणि ज्या ठिकाणी जिल्हा लेवलला ते विमानतळ असेल तिथून प्रत्येक तालुका हा 4 लेनला जोडला जाईल. तो तालुका आणि माझं जिल्ह्याचं हेडक्वार्टर, तो रोड, तो कॅरिडॉर म्हणून काम करेल. ज्याला कळता हा शब्द कॅरिडॉर, त्या ठिकाणी बाजारपेठा असतील, सगळं होईल.
त्या तालुका प्लेसपासून जिल्हा प्लेसपर्यंत. आणि माझ्या शेतकऱ्याचा मग द्राक्ष असेल,